वा, काय सुंदर नजारा आणि सूर्याची किरणे मन अगदी भारावून गेले आहे. पण चिरंजीव कुठे गेले आहेत काहीच कळत नाही. सुंदर सुंदर वाह, काय हा नजारा, काय हे सौंदर्य. आणि चक्क महाराणी आज या सुंदर वनात आणि त्या हे एकट्याच या संगीतचा फायदा नक्कीच उठवला पाहिजे. तू माझ्या स्वाधीन हो, सोडला हवे असेल ते मी तुझ्या स्वाधीन करीन. सोड सोड हराम करा, सोड सोड. जे मला पाहिजे ते मी मिळवणारच. सोड हराम करा, सोड. एक स्त्री कोणीतरी आई किंवा बहीण असते हे नीच कृत्य करताना तुला लाज कशी वाटत नाही? सोड सोड हराम करा, सोड. आमच्या मातोश्रीचा हात धरण्याची तुझी हिंमत नाही झाली. सोड हराम करा, सोड. आमच्या मातोश्रीचा हात सोड, नाहीतर या तलवारीने तुझे तुकडे तुकडे केले जातील. अरे चिमुरड्या, तू माझे तुकडे तुकडे करणार असेल तुझ्या हिंमत तर करतो ना. आम्ही एक करण्यासाठी तुला लहान असता मोठा गेला आणि आज माझ्या समोर मित्र कोण आहे? तो नारदा मित्र कोण? कोण आहे नारदा? युवराज, मी तुला सोडणार नाही. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. रसिक जनांना मानाचा मुद्रा करून, रसिक जनांना मानाचा मुद्रा करून आम्ही आपल्या समोर रहस्य सादर करत आहोत. रहस्य सादर करत आहोत. एक काल्पनिक वगनाट्य, एक काल्पनिक वगनाट्य. प्रकाश लाड व सतीन लाड लिखित. प्रकाश लाड व सतीन लाड लिखित. सुडाने पेटला स्वतःचा वैरी, सुडाने पेटला स्वतःचा वैरी, सुडाने पेटला स्वतःचा वैरी, सुडाने पेटला स्वतःचा वैरी. अर्थात सुडाने पेटला प्रधानजी, सुडाने पेटला प्रधानजी, सुडाने पेटला प्रधानजी, सुडाने पेटला प्रधानजी. या वगनाट्यासाठी लाभलेले पात्र परिचय, या वगनाट्यासाठी लाभलेले पात्र परिचय. राजा धर्मसेनच्या भूमिकेत निकंठ लाड, निकंठ लाड. प्रधानजीच्या भूमिकेत सचिन लाड, सचिन लाड. महाराणीच्या भूमिकेत साहिल पवार,
साहिल पवार, सेनापतीच्या भूमिकेत प्रशांत रांझेकर, सुभेदारच्या भूमिकेत दीपक लाड, विक्रमच्या भूमिकेत प्रशांत रांझेकर, शिपाई 31-32च्या भूमिकेत शिपाई 31 सुरेंद्र लाड, शिपाई 32च्या भूमिकेत कल्पेश साळवी. रसिक हो, आपल्या समोर सहज सादर करत आहोत एक काल्पनिक वगनाट्य. सुडाने पेटला स्वतःचा वैरी, अर्थात सुडाने पेटला प्रधानजी. चालले होते नेमके आले बसला लावून त्याला त्या क्षणी आकाशवाणी कौसा सावधा येणारा 8 मापंथाचा असेल आणि दैत्य पाठवले, परंतु माझ्या नशिबी एकच फक्त अपयश. काय करणार हेच काही गलत नाही. आलं लक्षात. अक्रूराचा आणि कृष्णाचा संबंध चांगला आहे म्हणून म्हणतो मैत्रिणी मद्रास काटा काढला पाहिजे. अक्रूर महाराज महाराजांचा विजय असो. महाराज एकाकी दरबारमध्ये बोलवण्याचे कारण म्हणजे एकच, आम्ही मथुरेमध्ये म्हणून याचा प्रारंभ केला आहे प्रमुख पाहुणे म्हणून. कृष्णाला आलेली कामगिरी आम्ही तुमच्या सोबत आहोत. आपण तयारी लागा. ठीक आहे, या पण मथुरेमध्ये येणारे गावाने तू जवळ गेलास. होय मामा, तू माझी 7 भावंड मारले आणि 8वा श्रीकृष्णाच्या समोर उभा आहे. कृष्ण लहानपणी भटका भाटकस याचं भांडण करेल. मामा, जर तुझं विमान असेल तर होऊ जास्त या. ठीक आहे.
दिवसा राती बोलत असते किती, बोलत असते किती, लय नाहीस ठेवलंय डीपी, लय नाहीस ठेवलंय डीपी, तुझ्या डीपीची घेऊ का पपी, लय नाहीस ठेवलंय डीपी, तुझ्या डीपीची घेऊ का पपी, लय नाहीस ठेवलंय डीपी, तुझ्या डीपीचा घेऊ का पपी, लय नाहीस ठेवलंय डीपी, तुझ्या डीपीचा घेऊ काय पपी, मला बोलावं तुझ्याशी नको, मला बोलावं तुझ्याशी नको, म्हणून रातभर करतो तिथं, म्हणून रातभर करतो मंडळी नमस्कार. नक्की ना इकडे बरंच कमी झालेलं दिसतंय. असू दे काय सकाळी कामावर जाणारे असतात, काही इलाज नाही त्याला. ठीक आहे, आपण मजा घेऊया जराशी. ठीक आहे का, मी काही जास्त वेळ घेणार नाही. बरं, राजवाड्यात आहे ना, हा मोठा प्रॉब्लेम आहे. मी येतो पण माझा एकटीच आहे ना, हा जोडीदार हा कधीच लवकर येत नाही. काय कुठेच गेलेला असतो, काय करतो काय माहित नाही. बघूया काय करतो तो. बरं, मी हाक मारतो त्याला. अरे हे बत्तीस, अरे हे 32, कशा बोंबाटतोयस, कशाला नारडा फोडतोयस, कशाला काय ना आवाज बसलाय रे. आवाज बसलाय मग वरडतोस कशाला? अरे पण तुला काय रोजचा टायमिंग समजत नाही? रोजचं टायमिंग मग? अरे थोडासा इथं तिथं झालं तर काय होतंय? काय होतंय मग? तुला माहित आहे ना, आता काल या आल्या माहितीये मग कसा माहितीये काय, हो कामावर राहते तिकडं, हो इकडे मला फोन करून बोलवून घेतला नाही. हो. माझी ड्युटी कुठे होती? कुठं होती? गोव्याला. गोव्याला. हा, गोव्याला ड्युटी होती, मला इकडे बोलवून घेतला नाही. हा. तसाच उठलो, रेल्वे स्टेशनला गेलो, रत्नागिरी गाडी बघितली कितीची आहे. होय. रत्नागिरी गाडी होती 10ची. हा. रत्नागिरी गाडी कितीची होती? 10ची. हा. आणि 10ची म्हणता म्हणता रत्नागिरी गाडी आली 12 वाजता. काय म्हणतोस काय? गाडी आली 12 वाजता. अरे काय सांगू तुला, तिथं किटकिट किटकिट करून शेवटी आपला उठलो, गाडीत बसलो आणि रत्नागिरी स्टेशनला आलो. हा. रत्नागिरी स्टेशनला आलो आणि बा उतरल्यावर बस स्टॉपवर गेलो. हा. अरे काय सांगू तुला, 3 तास रे एका ठिकाणी बसून, एसटीच येई नाही, काय म्हणतोस काय? एसटीच येई नाही. मग मग काय, बा एकदाशी एसटी आली, पकडली आणि आता इथं आलो. वेळ आहेस काय? मग एसटीची वाट बघायची कशाला? मग कोण येणार होता? रोशाला काय बोलवायचं. सांगतोस काय? म्हणजे? अरे मला ह्या आधी माहिती असतं, आधी सांगितलं नसतं. अरे त्या साईडला लाकूड व्यापार आहे ना त्यांचा. होय मग काय? काय? अरे मग हे मला आधी माहिती असतं तर तिकडे सांगायचं गाड्या असतं. असतात. होय काय? मग? अच्छा, तर सगळं जाऊ दे. मी काय म्हणतो, ही नवी स्टाईल कुठली आहे? ही नवी स्टाईल, हा? ही मोठी स्टाईल आहे. मोठी स्टाईल आहे, काल्याची स्टाईल आहे. काल्याची स्टाईल आहे. काल्याची स्टाईल. काय सांगतो? तुला काय समजणार? होय. अरे काय मग समजलं बटणं का नाही लावली? ती बटणं का नाही लावले? हा, तुला आता नाही सांगित. हा, अबघ, हा, या सगळ्या बसलेल्या रसिक प्रेक्षकांना हा. ते नंतर कळणार आहे. नंतर करणार ते आहे. गुपित आहे. गुपित ते आहे. नंतर सांगेन, नक्कीच सांगणार. हा. रसिक हो, नक्कीच सांगणार. तर आता गुपित आहे, नंतर गुपित आहे. हा. मी काय म्हणतोय, राजवाडा भरण्याची वेळ झालेली होय. आहे. हा,
वारा कसा अगदी फुलावानी झाला पाहिजे. फुलावाने गुलाबाच्या फुलावानी सुगंधित. बरं मी काय म्हणतो हा. मी 500 गेटवर जाऊ की थांबू नाही, 5च्या गेटवर गेलास तरी चालेल, इथे थांबलास तरी चालेल. मग इथं थांबू म्हणतोय थांब. मला विषय नाही, थांबलास तरी चालतंय. मी 5च्या गेटवर जातो. नको मी जातो तू जातोय? नक्की जा. नक्की जातोय? मी जातो. जा मग आता काय. हा. सुभेदार, प्रधानची दरबारात नाही याचे कारण महाराज, प्रधानजीच्या मुलाची कोणीतरी हत्या केलेली आहे. अरे, त्याच्यामुळे ते सध्या अस्वस्थतेत असतात. का व कुणी केले असेल? महाराज, ते आम्हाला अद्याप देखील माहिती नाही. यातील काही माहिती सेनापतीला असेल का? नाही सुभेदार, यातील मला काहीच माहित नाही. 31, 32 बोला महाराज. जा आणि प्रधानजीला दरबारात हजर करा. जशी आपली आज्ञा. मी जातो तू जातोयस? जा मग. काय राजा काय बोलला आम्ही काय ऐकत आहोत? तुमच्या मुलाची हत्या कुणी केली आणि का केली असेल याचे कारण? महाराज जेव्हा वेळ येईल तेव्हा मी तुम्हाला तेच सांगेल. ठीक आहे प्रधानजी, येतो आम्ही. या आपण वाईट झालं. बरोबर आहे. काय वाईट झालं? वाईट झालंय. राम करा. अरे वाईट, तुला समजवायला आलो फटाड्या वर्षी. काय तुम्हाला समजवणार काय समजवणार? काय तू दुखात आहेस ना? या उठून मला जीव देतात. मला बातमी आहे. 31 कुठे गेला? 31? हा का जातो? लवकर बोलाव. डॉक्टर बोलतोय. हॅलो. मी काय म्हणतो माहिती, राजवाड्यात सगळे आले होते. हो ना, सगळे गेले. सगळे तुम्हाला जाता येत ना? नको जाऊ, नको जाऊ, तू मला विचारतोस. नको जाऊ, राम कोरानो. अजिबात नको जाऊ. मी काय म्हणतो माहिती, हा, मराठी समजत नाही. मराठी नाही समजत आहे. हा, मी काय म्हणतो माहिती, તમે જવાનું છે. अरे वाकडा नाही बघतो. તમે જવાનું છો म्हणजे काय? येतंय वाटतं. તમે જવાનું છે. તમે જવાનું છે म्हणजे हा, काय ते लवकर बोल. हे बघ. कलकेनु दंडा. कलकीनु दंडा. कलकेनु दंडा. कलकीनु दंडा. आर पार जाऊन काय झालंय? काय बाबोय बाबोय काय म्हणतोस का? हा तुझ्या ओळखीचा आहे? महाराज तू पारा कुठे नक्की करतोस? महाराज आपण सांगितलं 5च्या गेटवर जा. मी 5च्या गेटवर होतो. कधी रे कधी? मग काय फटाफट. मी तुला बोललो 5च्या गेटवर जा. हो महाराज. आराम करा फटाफट नको. एक मिनिट महाराज. एक मिनिट महाराज. एक मिनिट माझ्या ओळखीचं आहे. वाटीवर वाटी. वाटीवर वाटी? काय 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 वाटीवर वाटी? अरे फू बाई फू. गाईवर आहे. समोर बायको बसली. गाईवर आहे. ती पण बसली. मी पण गाईवरच आहे. हा. बस काय? त्याला माझं वाटीवर वाटी. वाटीवर वाटी. साखरेची वाटी. साखरेची वाटी. टिकलेली छोटी
कुठून आली छोटी तुझी मोठी मी काय म्हणतो मोठी स्टोरी आहे याची मोठी स्टोरी हे मी तुला आता सांगणार नाही. अरे मग कधी सांगणार नाहीस तरी कधी? शेवटला सांगणार. शेवटला कधी सांगणार आहे? चांगल्या शेवटला सांगणार आहे? 31. काय काय का? जातोय. लवकर जातोय? पण मी काय म्हणतो माहितीये? अरे हे! ओरडतेस कशाला? लक्षात ठेव. प्रधानजी, आपल्या मुलाची हत्या कोणी व का केली त्याचे कारण समजले असते तर सुभेदार तो दुसरा तिसरा कोणी नाही या राज्याचा युवराज आहे. तुझा युवराज आहे. तुझा नाही युवराजाचे का करेल? याची काढ मात्र खबर मला आता कामा आहे. पण यामध्ये तुमची साथ मला महत्वाची आहे. प्रधानजी, जर तुमच्या मुलाची आत्मशांती मिळणार असेल तर मी केव्हाही तयार ठीक आहे. आहे मला. कशाला मी पण मला काय म्हणायचं आहे? धर्मसेना लक्षात
म्हणजे एवढं मी केलं ते काय काय केलं मी काय केलं अरे तुला घेतला जंगवर लाख मारली गेला तुला घेतला जंगवर त्याला मारली लाख गेला म्हणजे किती खोटा बोलशील रे मी मारला अरे नाही. ह्याच्यात मारलाय मी कोणी हा ह्याच्यात काय काय दमाय काय दो हाय तुला बघायचंय बघायचंय जमत नाही काय आहे तू पण नाही मारलीस ना मी मारलेली मारला नाही. मारणारी अरे हो झाली तुमची फालतूची बडबड त्याला आता आपण राजवाड्यात जाऊया चला युवराज आमच्या वयाच्या उत्तरचा काळ आहे. तेव्हा आमच्या इच्छेनुसार आमच्या राजगादीवर आमचे युवराज असावे आणि त्यांचा राज्याभिषेक व्हावा अशी आमची इच्छा आहे. त्याची पूर्वकल्पना आम्ही सर्वांना देतो ठीक आहे सेनापती याच्या तुम्ही तयारीला लागा येतो आम्ही. झालं तो काय म्हणाले काय म्हणले काय म्हणाले काय काय म्हणाले काय हा? घरातच कशा कशा अरे आधीच नरडे बसले आणि कशा बोंबाल तो अरे काल्याचा आवाज काय द्या काल्याचा आवाज भाई आवाज काय हा अपमान हा अपमान 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 करत जाते पुढं अरे मी काय करू गेला का गेलाय लवकर बोलाव होय ए अशा ये तू गेलो होत्या अशा गेलो हा मला पाठीची शर्ट टाकले तर माझा कोणी विचार केला काय नाही गेला हा? ही पॅन्टीला बकला लावली वाऱ्या लावल्या हा? बाजूला बायको बसली ना तिला सांग तिथं ए अशा वराटतो कशा सांगतोय का अरे सांगतोय का लवकर बोलो लगेच बोलू ये अरे त्यांनी त्या भावाकडनं पत्ता घेतलाय भाड्याचा ही टोपी कोणाकडे घेतली हा माहिती आहे तुला काय भाड्याने घेतला नाही भाड्याने घेतला नाही हा सांगतोय आणि काय त्याला भाड्याला सांग भाड्याने घेतला ए, जाय. ए, पगार वाढवून पाहिजे मला हा फाटलीला मी घालणार नाही उद्यापासून काय सांगतो का मी फाटलीला घालणार नाही ओ पगार तुझा माझा आणि माझा पगार वाढवा त्याच्याशी माझं म्हणलं काय नाही पण हा कधी जर कापाला अरे बोलवतोय अरे भाई ये त्याला सांग हा त्या काल्याला सांग या म्हणा हा मी काय म्हणतो सांगतो मी त्याच्यामध्ये माहिती काय महाराज या ठीक आहे महाराज या पण. असं नाही. बघ, किती काय? आम्हाला बदलून पाहिजे बोललात तसं. अरे तुझं भेटत नव्हतं, त्याला सोडून आणलं होतं. मग आपण बदलून पाहिजे काय म्हणतो कसं म्हणायचं माहितीये महाराज या महाराज या. या. कर्माची घडाया मात्र जमलं नाही. कर्माची घडाया महाराज या गेला गेला बरोबर आहे येतो तुम्ही. ये.
आठवलं होईल ना. ए, मला खैरावर हवाय काय हा? मी काय म्हणतो त्या बाबा म्हणत होते. धर्मसेना धर्मसेना नव्ह, धर्मसेना नाही. बाबू धर्मसेना तुझं वाटलं होईल. काय धर्मसेना जिवांच्या भाषेतच तुझं युवराजच्या रामशेख असेला धर्मसेना. प्रधानजी थोड सांभाळून बोला. आम्ही तुमचं काय वाईट केलं आहे? काय केलं नाही? केली नाही काय? धर्मसेना या राजकारणाचा बेस होणार. कारण तुझ्या मुलाने माझ्या मुलाचा बळी घेतला आहे. या बदल्याचा बदला घेतल्याशिवाय गप्पा वाटतो रे धर्मसेना. प्रधानजी आमचा युवराज हे कृत्य करणं कदापि शक्य नाही. हे सत्य आहे. ज्यावेळेला संघर्ष झालोय त्यावेळेला संस्कारात या धर्मसेना आली रे आली. तुझी माया धर्मसेना तुझ्या जर सामर्थ्य असेल युद्धाच्या धर्मसेना. ठीक आहे पण वेळ बसावा. ठीक आहे. होय प्राज्ञ. शेवटी व्हायचं उरला फक्त रच्चमुळा युवराज. युवराजचा का बळी घेतला या राज्याचा राजा मीच होणार. आपला पोषण केला त्या काल्याचा वाटोला झाला आणि त्याचा वाटोला वय तुझ्यावर नाव गेलं
येतो काय दिसत नाही आहे. हा. महाराज महाराज काय झाले महाराज महाराज बाबू, काय बाबू. झाले? बाबू महाराज काय झाले कोण पिताश्री पिताश्री काय झाले हे देवा पिताश्री हा हल्ला आपल्यावर कोणीवर का केला तो डोम चावल्या कोण हरामखोर प्रधानजी आमच्या पिताश्रीवर हल्ला करून भेडासारखा पळून गेलास. अरे आलो तुझ्या पाठलागावर. मी पण येतो. ए चोरा आपला पारा कसा चालला आहे. महाराज मी काय अगदी काय काळजी करू नका. आमचा फारा तुला काय करायचं आहे? धोत्रीच्या पुलाचा हे कुठलं बोल? नाव नाही दिलं. तो पारा तुला करायचा काय? हवं पारा हवं असतील अंगणवाडीच्या बाजूला जायचं एवढा मोठा फसा आणि खा तुझं वाटोळं झालं खा. मी काय म्हणतो माहितीये काय ए मला बघून आलं मला एक गाणं आठवलं. काय म्हणतोय गाणं आठवलंय आई शपथ सांगतो काय म्हणतोय ऐकायचंय ऐकतोय अरे याच्या आजोबाचं वांगण ए याच्या आजोबाचं वांगण याच्या आजोबाचं वांगण याचा पोरगा झाला पागल. तिकडे पांग गाण्याचं नीट बोला. म्हणतो गाणे काहीतरी नीट बोला. गाणे काहीतरी नीट बोला. गाणे ऐकायचे आहेत गाणे मान पण लागत नको तू गाणं ऐकायचं ना सांग. काय सांगतो हे गाणं सांग तुझं गाणं सांग. माझं गाणं हा महाराज हा तुमचा पोपट माझा पोपट कोकणीच का तो कोकणी काय व्यक्तीस तोंड सांभाळून बोल. आणि त्या पोपटाला ना तूच आहे काय काय पोपट तुमचा काय 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 घे बटना खोलून ना अजून बटना खोलून काय काढून टाकीन मी. काढू शकतोस मी नाही रागवलेलो आहे. काय सांगतोस काय असलं भाटकं कपडे घालून परत येणार नाही मी. काय सांगतोस काय त्याचे नाही आता मी कोण प्रधानजी. अरे हराम खोरा माझ्या पिताश्रीवर हल्ला करून भेडासारखा पळून गेलास. माझ्या विक्रमचा हल्ला करून हल्ला. बळी घेतात हा. आणि त्या बदल्याचा बदला अरे कुठल्या बदल्याचा बदला युवराज हा. मी घेतलं सोडणार नाही. युवराज तुझ्या जर हिंमत असेल काय काले काय म्हणालास तू माझ्यात पण हिंमत दाखव. ठीक आहे युवराज.
अरे हा काय हे भाया रे काय मला पण माहिती आहे मी काय म्हणतो शांत काय किती मला सकाळच्याला नॉनव्हेज पाहिजे. नॉनव्हेज सकाळच्याला सकाळ सकाळ मी भाकरी खातो आणि तुला चिकना देऊ आंबाजीला पिठला आहे मला दुपारच्याला मटन बिर्याणी पाहिजे. वेगळंच आहे तुम्ही चिकन बिर्याणी पण खाता तुम्ही म्हणजे हे वेगळंच म्हणजे असं भाजी पुला काय नाही खात पाल्याची भाजी मुल्याची भाजी ए काकी हाय काय कुठे गेली काकी हे हाय काय नाही मला रात्रीच्याला एक लाडा सांगू नको पुढे बसले लाडा नको सांगू लक्षात ठेव किती कुठे घेतो GM ते कुठला कुठली पाहिजे तुला तू नको करू कुठल्या एक प्राईस पाहिजे. काय वे काय वे अरे हो काय हा असं नाही तुला काय आवडेल चिकन बिर्याणी हवे चिकन बिर्याणी काल्यान मारला का मला? काढल्या मारला मग तू झोपला होतास? मी झोपलो नव्हतो मी त्याला असा धरला होता अरे पण काल्या माझ्या इथं मारला. तुला मागण्या सुचवला नाही मागण्या सुचलाय काय समजत नाही. तेल लावू द्या असं पोरग रडतंय. काय सांगतोस का बदला घेतल्याशिवाय हा मी राहणार हा नाही. वेगळा होता हा वेगळा आहे नाही. नको राहू तू पण हा वेगळा काल्याचा आहे. निर्वस होईल. वाजव निर्वस वाजव तू ha 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 ha